नमस्कार मंडळी, आपले स्वागत आहे. विद्यार्थ्यांचे विचार परिवर्तन करण्यासाठी ज्या प्रश्नांची आवश्यकता आहे ते म्हणजे विचार परिवर्तक प्रश्न. निम्नस्तरीय विचार व उच्चस्तरीय विचार यामधील फरक आपण समजून घेणे अपेक्षित आहे. निम्नस्तरीय विचार व उच्चस्तरीय विचार विकसित करण्यासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या प्रश्नांचे स्तर आपण समजून घ्यावे लागतात. निम्नस्तरीय विचार व उच्चस्तरीय विचार स्तरांतर्गत येणाऱ्या प्रश्नांची निर्मिती आपल्याला करावी लागेल. यामध्ये ब्लूमच्या वर्गीकरणाचा आधार घ्यावा लागतो. प्रश्न संमिश्र स्वरूपाचे नसावे, जसे की खडकांचे प्रकार किती व कोणते, अशा प्रकारचे प्रश्न. प्रश्नामध्ये निसंदिग्धता असावी किंवा निश्चित स्वरूप असावे. प्रश्न सूचक नसावे, जसे की तुतारी ही कविता केशवसुतांनी लिहिली की गोविंदा, हो किंवा नाही अशी उत्तरे येणारे प्रश्न नसावे. माहिती दिल्याबरोबर लगेच त्याच मुद्द्यावर आधारित प्रश्न विचारू नये. थोड्या वेळाने प्रश्न विचारला तर विद्यार्थ्याची स्मरणशक्ती आपल्याला चाचपणी करता येते, तपासून पाहता येते. प्रश्नांची रचना सुबोध व नेमक्या शब्दात केल्यास अधिक फायदेशीर ठरते. त्यात केवळ पुस्तकी किंवा अलंकारिक भाषेचा किंवा अनावश्यक शब्दांचा वापर करू नये. ज्याप्रमाणे प्रश्न कसे असावे हे आपण चर्चेला घेतले, तसेच प्रश्न नेमके किती प्रमाणात विचारावे याबाबत आपण चर्चा करू. प्रश्न सर्व वर्गाला ऐकू जाईल अशा रीतीने सावकाश व स्पष्टपणे विचारावा. प्रश्नांचा वारंवार पुनरुच्चार करू नये. वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न विचारावे. तयार केलेले प्रश्न 3 गुणांनी युक्त असावे. त्यामध्ये प्रश्न प्रमाणित असावे, म्हणजे ज्याचे मापन करायचे त्याचेच मापन करणार आहे. प्रश्न विश्वसनीय असावेत, म्हणजे अनेक शिक्षकांनी तो प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना विचारला तरी त्या उत्तरांचा आशय एकच असतो. प्रश्नात वस्तुनिष्ठता असावी, म्हणजे भिन्न व्यक्तीने एकच प्रश्न विचारला त्याचे एक आणि एकच बरोबर उत्तर येईल. गुणांकन करताना व्यक्तिनिष्ठतेला वाव नसेल. आता हे प्रश्न प्रकार वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्यामध्ये निबंध वजा दीर्घोत्तरे, कल्पना विस्तार, पत्रलेखन करणे, स्वयं अभिव्यक्ती किंवा आपल्याला काय वाटते याबाबत किंवा स्वतःलाच विचारलेले प्रश्न, जसे रेटॉरिक्स असा मुद्दा आपल्याला टेस्ट करायचा असतो किंवा चाचपणी करायची असते. या प्रश्न प्रकारांचे फायदे खूप मोठे आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्याला स्वतःचे विचार तर्कशुद्धपणे व्यक्त करता येतात. एखाद्या कल्पनेचा विस्तार करण्यासाठी विद्यार्थ्याला सोपे जाते. विद्यार्थ्याला अधिकाधिक अभ्यास करण्याची सवय लागते. स्वतःचे मत मांडल्यामुळे स्वतः आपण वेगळे कोणीतरी आहोत याचा त्याला शोध लागतो आणि त्याच्या लेखन शैलीला, व्यक्त व्हायच्या शैलीला, विकासाला वाव मिळतो. प्रश्नपत्रिका आधीच तयार असेल तर फॅसिलिटेटर किंवा शिक्षक म्हणून आपल्याला त्याचा फायदा होतो आणि योग्य अध्ययन सवयींना उत्तेजन वेळीच मिळून जाते. त्यासाठी अध्यापकाने प्रश्नपत्रिका किंवा प्रश्नावली आपल्याजवळ तयार ठेवावी. कोणत्या आशयाला कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जावे याबाबत सांगोपांग माहिती शिक्षकाला आधीच असणे गरजेचे असते. जो प्रश्न विचारावयाचा आहे त्या प्रश्नाचे उत्तर अध्यापकाला माहिती असणे गरजेचे असते आणि ते आपण संविधानिक गाभा घटकामध्ये त्या प्रश्नाचे उत्तर बसू शकते का किंवा कोणते नेमके उत्तर त्या गोष्टींना पूरक आहे याबाबतची कल्पना शिक्षकाला असावी. लघुत्तरी प्रश्न किंवा शास्त्रीय कारणे लिहा, व्याख्या लिहा, टिपा लिहा अशा प्रकारचे प्रश्न आपण विचारू शकतो. त्यासाठी प्रश्नांची संख्या आपल्याला कमी जास्ती करता येते. पाठ्यपुस्तकातील जास्तीत जास्त पाठांच्यावरती प्रश्न विचारता येतात. उत्तर देण्यामधली संदिग्धता कमी होते व विद्यार्थ्यांना नेमके काय उत्तर द्यावे याबाबतचे शब्द सापडू शकतात
किंवा आशय समजू शकतो. त्यामुळे आपण करीत असलेल्या मूल्यांकनात वस्तुनिष्ठता येते. प्रश्नांची उत्तरे वस्तुनिष्ठ द्यायची झाल्यास एका वाक्यात, एका शब्दातही देता येतात. त्यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारता येतात. वस्तुनिष्ठ प्रश्न विचारण्यातला एक फायदा असा सांगता येईल की विद्यार्थ्याला बारकाईने अभ्यासक्रमातील वाक्य, ओळी किंवा आशयातील नेमकेपणा जाणून घेण्याची सवय लागते. त्यामुळे वस्तुनिष्ठ प्रश्नाला अधिकाधिक महत्त्व प्राप्त होत आलेले आहे. या प्रश्नांची उत्तरे निश्चित ठरविता येतात. विद्यार्थ्यांचा अभ्यास सखोल प्रमाणात होतो. समजा एकच पेपर निरनिराळ्या परीक्षकांनी तपासला तरी गुणात फरक पडत नाही, म्हणून परीक्षा विश्वसनीय ठरते. समोर दिसलेल्या चित्रामध्ये क्वेश्चनेअर म्हणजे प्रश्नसंच आपल्याजवळ आधीच तयार असला तर अधिकाधिक वेळ वाचतो आणि फॅसिलिटेटर म्हणून आपल्याला प्रश्नांची एक्झाम्पल्स म्हणजे उदाहरणे देता येतात, प्रश्नांचे स्तर ठरविता येतात, प्रश्नांची किंवा प्रश्नावलीची वैशिष्ट्ये वेगवेगळ्या प्रमाणात आधीच आपल्याला निश्चित झालेली असल्यामुळे आपला वेळ वाचतो. आणि प्रश्न डिझाईन म्हणजे प्रश्नसंच निर्मिती करणे हे आपल्याला जमू शकते. कोणत्या प्रकारचे प्रश्न कोणत्या वयाच्या विद्यार्थ्यांना विचारावे याबाबतचं भान अध्यापकाला येऊन जाते. प्रश्न विचारताना विचार प्रवर्तक प्रश्नाच्या वेळी गुणात्मक सर्वेक्षण शक्य आहे किंवा थेट चर्चा लेखी व मौखिक प्रकारात घेता येते. अशा वेळेला काही बॅक पॉकेट प्रश्न आपल्याजवळ असावे लागतात. ज्या वेळेला आपली माहिती आपल्याजवळचा आशय संपतो अशा वेळेला अध्यापकाला बॅक पॉकेट प्रश्न विचारणं किंवा ती प्रक्रिया काय आहे हे नेमकेपणानं समजून घेणे गरजेचे असते. बॅक पॉकेट प्रश्न म्हणजेच आत्तापर्यंत शिकवलेला आशय आपण नेमकेपणानं कसा शिकत आलो याबाबतची चर्चा घेतल्यास हा एक बॅक पॉकेट प्रश्न ठरू शकतो आणि आपलं वर्गातील कार्य निभावून जातं किंवा विद्यार्थ्यांना आपल्याजवळची माहिती संपलेली आहे याबाबतची पुसटशी कल्पना येत नाही. आता समोर दिसत असलेल्या चित्रामध्ये आपण पाहू शकता की गाभा घटक आधारित मूल्यमापन आहे. त्यामध्ये अध्यापकांसाठी सूचना राहील. कमी अधिक प्रमाणात ही मूल्ये जसा संदर्भ समोर येईल त्यानुसार प्रत्येक विषयागणिक पाठ्यविषयात लपलेली असतात. विद्यार्थ्यांची धारणा ठरावी, विद्यार्थ्यांच्या विचारांची दिशा ठरावी, त्यांना विचार करण्यास योग्य वाव मिळावा यासाठी ही मूल्ये आणि त्यांचे विचार प्रवर्तन अधिक समृद्ध होण्यासाठी त्यांचा वापर किंवा याचा उपयोग आपण करू शकतो. विद्यार्थ्यांना जीवन कसे जगावे किंवा आपला देश पुढे कसा न्यावा यासाठी ही 13 गाभा घटके मार्गदर्शक किंवा दीपस्तंभ म्हणून आपल्या समोर असतात. अभ्यास, संशोधन किंवा मुलाखतीमुळे अशा प्रश्नामुळे एखाद्या विषयाचे सखोल विश्लेषण आपल्याला चांगल्या प्रकारे करता येईल. काही प्रश्न बद्ध प्रकारचे असतात. त्यामध्ये उत्तर निश्चित स्वरूपाचे असते, हो किंवा नाही, संख्यात्मक किंवा विशिष्ट निवड. तुम्हाला वाचनाची आवड आहे का? जलद उत्तर मिळते. मते, सर्वेक्षणे, चाचण्या किंवा ठोस माहिती गोळा करण्यासाठी अशा प्रकारचे प्रश्न फायदेशीर ठरू शकतात. प्रश्नमालिका किंवा प्रश्नसंच या जलद उत्तर देण्यासाठी, विशिष्ट माहिती गोळा करण्यासाठी अध्ययनातील आधीच पुरवलेल्या असतात. 2 पर्यायातून उत्तर शोधणे, होय नाही, सत्य असत्य, चूक बरोबर, जोड्या लावा. बहुपर्यायातून उत्तर शोधणे, उत्तर शोधून झाल्यानंतर अपूर्ण विधाने पूर्ण करणे अशा प्रकारची कार्ये या बद्ध प्रकारच्या प्रश्नामध्ये असतात. पण आपण आज जी चर्चा करणार आहोत ती ओपन एंडेड म्हणजे ज्या प्रश्नांना क्षितिज आहे किंवा क्षितिजा पलीकडे काय चाललेले आहे याबाबत आपण विचार करायचा. त्याआधी आपल्यासमोर आणखी एक
चित्र समोर आलेलं आहे. त्यामध्ये जीवन कौशल्य आधारित स्वयंमूल्यांकन. हे मूल्यांकन स्वतःच्या क्षमता कौशल्य ओळखण्यासाठी विद्यार्थ्याला मदत करतात. दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणे, एखाद्या समस्येचे कारण शोधणे, कठीण प्रसंगात निर्णय घेणे, मित्रांशी सुसंवाद राखणे, सर्वांशी सहकार्याने वागणे, एखाद्या गोष्टीतील नाविन्यता शोधणे आणि प्रत्येक गोष्टीचा चिकित्सक विचार करणे. यासाठी अध्यापकांना पाठ्यक्रम हा उपयोगात आणावायचा आहे आणि विद्यार्थ्याला जीवन कौशल्य चांगल्या प्रकारे स्वतःमध्ये समाविष्ट व्हावीत यासाठी मदत करणे अपेक्षित आहे. या प्रश्नामध्ये उत्तराला विशिष्ट दिशेने नेण्यासाठी ही जीवन कौशल्ये उपयुक्त ठरू शकतात. अशा प्रकारचे प्रश्न आवर्ती प्रश्न रिकरिंग क्वेश्चन्स या गटामध्ये आपण मोजू शकतो. उत्तराला विशिष्ट दिशेने नेले जाणे, उत्तरावर सूचक प्रभाव पाडणे, प्रश्न विशिष्ट प्रतिक्रिया मिळवण्यासाठी विचारले जाणे किंवा एखाद्या मुद्द्यावरती निश्चित मत तयार करणे यासारखे प्रश्नावली आपण विद्यार्थ्यांना जीवन कौशल्य आधारित स्वयंमूल्यांकनाच्या बाबतीत सांगू शकतो. एखादी संकल्पना विद्यार्थ्याला कळली आहे की नाही हे शिक्षकाला कळण्यासाठी विद्यार्थ्याला पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले जातात. स्वनिर्मितीला चालना देणारे प्रश्नही आपण आपल्या प्रश्नशैलीमध्ये प्रश्नावलीमध्ये समाविष्ट करायचे असतात. या प्रश्नांच्या मध्ये विद्यार्थी स्वतः उदाहरणे तयार करू शकतील. एकच उत्तर येणारे अनेक प्रश्न ते तयार करू शकतील. आता हे पहा, हा आशय आपण तपासून पाहू शकतो. त्यावर एखादा विचारप्रवर्तक प्रश्न तयार होईल का आपण प्रयोग करून पाहू. आशय आहे, आकाश पांघरून जग शांत झोपले. आकाश पांघरून जग शांत झोपले. घेऊन एक थाळी खातो कबीर पोहे. किंवा घेऊन एक तारी गातो कबीर दोहे. यामध्ये योग्यता ठरवणारं वाक्य सांगता येईल का पहा प्रयत्न करून. दुसऱ्या ठिकाणी एक शायरी आहे. शायरीमध्ये असे शब्द आहेत, किताबें झांकती है बंद अलमारी के शीशों से. किताबें झांकती है बंद अलमारी के शीशों से. बड़ी हसरत से तकती है, बड़ी हसरत से तकती है. महीनों अब मुलाकातें नहीं होती, महीनों अब मुलाकातें नहीं होती. जो शामें उनकी सोहबत में कटा करती थी, जो शामें उनकी सोहबत में कटा करती थी, अब अक्सर डॉट डॉट. मगर वो जो किताबों में मिला करते थे सूखे फूल, मगर वो जो किताबों में मिला करते थे सूखे फूल. और महके हुए रुक्के, और महके हुए रुक्के. किताबें गिरने उठाने के बहाने, किताबें गिरने उठाने के बहाने रिश्ते बनते थे. उनका क्या होगा, वो शायद अब नहीं हुए. यावरती एखादा प्रश्न आपल्याला तयार करता येईल का प्रयत्न करून पाहू. त्यानंतर एखादा आशय आपण तपासू शकतो. किसी महान विभूति के जीवन संबंधी कोई प्रेरक प्रसंग बताइए. याऐवजी आणखी एखादा गणिताचा प्रश्न आपण हाताळू शकतो. एखाद्या फोटोत दोन दोन आकृत्यांचा आकार सारखा आहे. एखाद्या फोटोत दोन दोन आकृत्यांचा आकार सारखा आहे, परंतु त्या आकृत्या लहान मोठ्या आहेत, म्हणजे त्या एकरूप नाहीत. त्यासाठी बाजूंची प्रमाणबद्धता शोधावी लागेल. आणखी काय शोधावे लागेल ते विचार करून सांगा. जसे की
मोबाईलवर काढलेला फोटो लहान मोठा करण्यासाठी क्रॉप करावा लागतो. विचार तर करून पहा. पुन्हा असा एखादा विषय असेल, व्हेन आय बिकम द प्राईम मिनिस्टर व्हॉट विल बी हॅपन. व्हॉट इज नीडेड फॉर फ्रेंडशिप टू ग्रो. आपण प्रश्न तयार करू शकतो. हाऊ डू यू फील इफ यू डोंट हॅव एनी फ्रेंड. असाही प्रश्न तयार होईल. हाऊ डू यू फील इफ यू डोंट हॅव एनी फ्रेंड. काही वेळेला आपण सॉक्रेटिक थेअरी वापरतो, सॉक्रेटिक क्वेश्चनिंग. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या द स्कूल ऑफ थॉटरीमध्ये काही विद्यार्थ्यांना एकत्रित केलेले होते. प्रत्येक विद्यार्थी स्वार्थ साधण्यासाठी शाळेत येत होता आणि स्वार्थ पूर्ण झाल्यानंतर शाळेतून परत जात होता. पण सॉक्रेटिकची थॉटरी लोकांनी बंद पडली. त्याचा एक भावणारा प्रश्न आहे, तुम्ही शूर आहात म्हणजे काय. याचे उत्तर आपण शोधू शकतो. आता चित्रात तशाच प्रकारच्या काही गोष्टी आहेत. लग्नाची बेडी नक्की कोणत्या गुन्ह्यासाठी पडते. कल्पनेचा विस्तार आपण करू शकतो. पुन्हा सोलापूरच्या काळी रंगाने मराठी भाषा बोलणाऱ्या शशी भागवताने मराठी विषय घेऊन कशा बशा मुंबईत विल्सन कॉलेजात प्रवेश मिळवला. डॉट डॉट डॉट. आणि शेवटी मी आज लिहिणार आहे ते पुनर्जन्म. कल्पनेचा विस्तार आपण करू शकतो. प्रख्यात कादंबरीकार श्री भालचंद्र नेमाडे एके ठिकाणी घाबरले, म्हणाले, माझ्या पुस्तकाचे प्रकाशन आता नको, काही वर्षांनी करा. त्यांच्या पुस्तकाचं नाव आपल्याला ज्ञात आहे, हिंदू जगण्याची समृद्ध अर्ज. विचार करा, काही प्रश्न तयार करा. आपण माय मराठीवर मनापासून प्रेम करत असाल तर गुगलवर न शोधता या प्रश्नांची उत्तरे द्या. राजाचे कलेवर प्रेम होते. राजाचे कलेवर प्रेम होते. इयत्ता 10वी साठी हा प्रश्न आहे. राजाचे कलेवर प्रेम होते. अपघात स्थळी कडेला एक कलेवर पडले होते. त्यापुढे जाऊन तुम्हाला आणखी आशय तुमच्या समोर येतो आहे. पुराणातील वांगी पुराणात की पुराणातील वानगी पुराणात. पुराणातील वांगी पुराणात की पुराणातील वानगी पुराणात. स्पष्ट करा. आता हा दृष्टांत पहा. दिलेली चित्रे तुमच्या डोळ्यासमोर आहेत. त्यामध्ये विचारप्रवर्तक प्रश्नांची भर आपल्याला टाकता येईल का, किंवा एखादा दृष्टांत अलंकार आपल्या डोळ्यासमोर आपण आणू शकतो. त्यामध्ये का बोललासी वरलिया रंगा, उस डोंगा परी रस नव्हे डोंगा. एखादा प्रश्न आपल्याला विचार प्रवर्तनास प्रवृत्त करतो. त्याच्या पुढे जाऊन असा आशय डोळ्यासमोर आपल्याला येऊ शकतो. त्यामध्ये पहा झोपड्या कंगालांच्या, थरथरल्या भवताली, अंधाराला जाळीत उठल्या, झळकत लाख मशाले. यावरती विचार प्रवर्तक प्रश्न तयार होऊ शकेल. आसावरी काकडे यांची कविता खोद आणखी जरासे. खोद आणखी जरासे यापुढे एखादे वाक्य आपण ठेवू शकाल का, किंवा मनातले गाणे असे म्हटल्यावर तुम्हाला सुचणाऱ्या कल्पना. आपल्या समोर ब्लूमची टेक्सॉनॉमी याबाबत एक तक्ता समोर आलेला आहे. त्याचा आपण अभ्यास करू शकतो. विस्ताराने
त्यात दिलेले मुद्दे आपण प्रश्नांसाठी वापरू शकतो. त्यामध्ये डिस्क्राईब, डिफाईन, आयडेंटिफाय, लिस्ट अशा शब्दापासून सुरू होऊन सिलेक्ट 3 कॉन्टिनेंटल एलिमेंट्स इथपर्यंत आपण टेक्सॉनॉमीचा विचार करू शकतो आणि विचार प्रवर्तक प्रश्न तयार करू शकतो. आता भूगोलासाठी इयत्ता 9वी मध्ये एखादा आशय आपल्या डोळ्यासमोर येऊ शकेल. आशय असा आहे, समुद्र किनारी वाऱ्याचे कार्य आपल्याला आढळते. त्यामुळे तेथे कोणती भूरूपे तयार होत असतील याबाबत आपण काय सांगू शकतो. दुसरा आशय आहे, आंतरराष्ट्रीय वार रेषा. प्रवासाची दिशा चालू दिनांक वार जपानकडून अमेरिकेकडे जाताना आंतरराष्ट्रीय वार रेषा ओलांडल्यास आहे तोच दिवस व तीच तारीख ग्राह्य धरावी लागते. या उलट अमेरिकेकडून जपानकडे जाताना वार व दिनांक 1 दिवसाने पुढे न्यावा लागतो. कारण शोधू शकतो. का असे व्हावे? यासारखे आणि अन्य मुक्त प्रश्न, अनुभवावर आधारित प्रश्न, मत आधारित प्रश्न, प्रश्नापुढील प्रश्न, काल्पनिक प्रश्न, चिंतनशील प्रश्न, स्पष्टीकरणात्मक प्रश्न, तुलनात्मक प्रश्न आणि कथात्मक प्रश्न आपण विद्यार्थ्यांना विचारू शकतो. आता हे प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला किंवा विद्यार्थ्याला कोणता फायदा होतो, तर त्या फायद्यांचा विचार करायचा झाल्यास विद्यार्थ्यांना प्रमुख समस्या कळते, त्यांना सखोल समज येते, कारणे समोर येतात, द्विमार्गी संवाद वाढत जाऊन संभाषणे अधिक आकर्षक होतात, एकमेकांमध्ये विश्वास निर्माण होतो, स्वतःचा आत्मविश्वास वाढतो आणि आपले कोणीतरी ऐकते हे समजल्यावर संबंधांना मजबूती येते. टीकात्मक तथा समीक्षात्मक वृत्तीला प्रोत्साहन मिळते. अंतर्दृष्टी उलगडल्याने जे लपलेले आहे, जे संदिग्ध आहे ते प्रकाशात येते, ज्ञानाचा उजेड पडतो, समस्या सोडवल्या जातात, जीवन सुखकर बनते आणि वेळेचा अपव्यय टळतो. याबरोबरीने वैयक्तिक विकासही दुणावतो. आत्मचिंतन झाल्याने व्यक्ती आत्मनिर्भर बनतो, जागरूकता वाढीस लागते आणि मार्ग मोकळे होतात. तसेच अर्थपूर्ण संवादाची संस्कृती वाढती राहते. याबरोबरीने विचारलेल्या प्रश्नांच्या माध्यमातून प्रतिसादाची अनुकूलता फॅसिलिटेटरला कळते किंवा अध्यापकाला कळते. त्यासाठी काही बॅक पॉकेट प्रश्न, काही उच्चस्तरीय प्रश्न, काही गुणवत्तापूर्वक प्रश्न आपल्याजवळ असणे गरजेचे असते. आपल्या कार्याकरता शुभेच्छा देऊन इथे थांबतो. धन्यवाद.